शक्तीपीठ महामार्गाला सांगलीमधून सुद्धा विरोध झालाय। सरकारनं शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये असं वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केलंय। गावनिहाय बैठका घ्याव्यात, मध्यस्थी करू असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांनी रस्ता रोको करायचं आज ठरवलं होतं। आज 1 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायवेज काही काळ अडवण्यात आलेले आहे। सांगलीत सुद्धा त्यांनी हा आंदोलन केलं होतं। शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहेच। मात्र हे होत असताना नेमकं जिल्ह्यात जवळजवळ 7,000 खातेदार हे ह्या शक्तीपीठाशी बाधित आहेत। हायवे होत असताना काही चुका झाल्याचं दिसतात आणि वडनेरे समितीनं सुद्धा हा नवीन प्रकल्प झाल्यामुळे पुराचा धोका वाढतो का ह्याच्याबद्दल एखादा अहवाल तयार करायला पाहिजे होता, पण तो केला नसेल तर अजूनही करावा आणि त्यांना कॉन्फिडन्स असेल की ह्याच्यामुळे काय होत नाही तर त्या मुद्द्यावरचा विरोध निश्चित थांबेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।